प्रिय चला, वेलकम बॅक ऑन कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू भरत मोरे सर. चला, सामन्याला सुरुवात होताना ओम साई मनवेलपाडा विरुद्ध स्वामी समर्थ एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये लढणार आहे. एक महत्वाचा मॅच. मागच्या मॅचचा विचार केला तर 9 तरुण डोंगरपाडा संघ सामना जिंकला. दोन चेंडू 2 धावा झालेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडू आणि 3 धावा झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. संग्राम स्ट्राईक एंड वरती बघू शकतात आपण. फुलटॉस चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण एक चांगलं 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 क्षेत्ररक्षण. एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल. 4 चेंडू आणि 4 धावा. निहाल गोलंदाजी मारवरती मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घालून खेळताना दिसते. आता एक महत्वाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये. एनसीसीबीची मैदानं गाजवलेली आहेत. चावा या नावाने नावाजलेला गोलंदाजी मारवरती निहाल गावकपला सुद्धा आपली भूमिका पार पडतो. एक अष्टपैलू खेळाडू मनुष्याची ओळख भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार. धावसंख्या 4 आणि बरं धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 5 चेंडू आणि 8 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 8 रन ऑन बोर्ड 8 धावा. ही एक महत्वाची मॅच. आकाश गरद यांच्या वाढदिवसानिमित्त विरार क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने डे नाईट लीग फॉर्मॅट टुर्नामेंट अक्ष 11 डोंगरपाडा चषक 4 दिवस क्रिकेटचा महासंग्राम आपण बघणार आहेत. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आजचा गुरुवार. चांगला चेंडू. त्या चांगल्या चेंडूला ओमकारने पूर्णपणे सन्मान देऊन खेळलं. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 9. चला, गोलंदाजी मारवरती सागर कांबळे. आमच्या विद्यार्थी माझ्या वर्गात होता शाळेत असताना. धावचीची संधी. थ्रो लागलाय चेंडू संग्रामला लागलाय. पंच अपील करताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 1010 रन ऑन बोर्ड. चला, एमसीसीचा कार्तिक छोटा पॅकेट बडा धमाका यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. परवा पेपर आहेत, आता घरी जाण्याची वेळ झालेली आहे.
एक सहकार्य करायला येतो नेहमी एमसीसी ची मॅच असली तर. भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू जाते वन बाउन्स इनटू द गॅप, सीमारेषा पार. तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 14 जाऊन पोहोचलेली आहे. आता पुन्हा एकदा पंचगंभीर पाटील टेबल पुसून दाखवताना चौकार येतोय संग्रामच्या बॅट मधून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. आता सामना रंगलाय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पंच चौकाचा इशारा देताना आता कमॉन डीजे नाही म्हणता येणार आहे, कारण की वेळेचं बंधन असताना डीजेला सुद्धा काही वेळेचे नियम पाळावे लागतील. संग्राम ऑन फायर. संग्रामच्या बॅट मधून आपल्याला चौकारांची आतिषबाजी दिसते. आता आता थांबायचं नाही गडा, थांबायचं नाही, फक्त मारून खेळायचंय. ओम साहेब मनवेलवाड्याला माहिती आहे ही एक महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये थांबायचं नाही, झुकायचं नाही, थांबायचं नाही, आता मारायचंच आहे फक्त. पाच चेंडू 26 धावा. पंचांकडे दाद मागितले, अपील केले. पंच गंभीर पाटीलजी यांनी बोट वरती करून आउट दिलेला आहे. आता धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या तिकडे 26, 4 चौकार या षटकात आपल्याला पाहायला मिळाले. संग्रामच्या बॅट मधून चौकाराची आतिषबाजी. आता धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 26 ही महत्वाची मॅच. स्वामी समर्थ विरुद्ध ओम साई मनवेलपाडा, एक महत्वाची मॅच. आता मैदानाच्या आतमध्ये सूरज आलेला आहे. सूरज हा नेहमी रात्री चमकतो. आता बघूया ओम साई मनवेलपाडाचा सूरज. चला थोडी घाई करायचे, नियमाचे उल्लंघन करू नका, वेळेचं बंधन आहे त्यामुळे आता फुल कॉमेंट्री होणार नाही, फक्त स्कोर सांगितला जाईल. आणि विरकावून देण्याचा प्रयत्न, विरकावून दिलाय, चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बोलले ती 30 धावा. 30 रन ऑन बोर्ड. कॉमेंट्री सुद्धा थोड्या कमी आवाजात होईल. आता 30 धावा स्वामी समर्थ संघासाठी ही महत्वाची मॅच आहे. 30 धावा फळकावरती लागलेल्या आहेत. देवाची कृपा आम्हावर. चला थोडी घाई करायची, वेळेचं बंधन असतं. प्रकाश गोलंदाजी मारवादी क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना दिसतोय. लॉंगनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षण ऍड करण्यात येतंय. 1 2 3 4 5 लेग साईडला 5 क्षेत्ररक्षण लावले आणि 4 आपल्याला बघू शकतात आपण. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न आणि काय घडले, जाल मांडला होता पण त्या जालेतून मावरा निसटून गेलाय. एकच टपरा होता, तो पकडून ठेवायचा होता जालेत, पण तो काही पकडता आलेला नाही. एमसी संघ क्वालिफाय झाले ते नयन पद्माकर मंगले यांच्याकडून नॉनव्हेज असेल, कारण की शुक्रवार सुरू होईल 12 नंतरच. यश इशारा करून सांगतो हायवे. चला आदरणीय सदानंद पाटीलजी यांनी नवतरुण संघ जिंकला, त्याच्यावरती 500 रुपये लावले होते. तर नवतरुण संघाचे कर्णधार यांना मी विनंती करेन त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचे आणि 500 रुपये घ्यायचे आहेत.
सदानंद पाटीलजी यांचं मनापासून आभार असतील. तुम्ही समालोचन कक्षाकडे 500 रुपये जमा केले आहेत. अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 तुमचं मनापासून आभार. आपल्या गावातील संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेले 35 रुपये पारितोषिक मार्केट ठरलेले आहेत. 9 तरुण डोंगरपाडा मैदानाच्या आतमध्ये 1 बाउन्स चौकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 39 39 धावा. चला 9 तरुण डोंगरपाडा ज्ञानेश कर्णधार पाठवायचा आहे. आता जुगलबंदी हा सामना महत्वाचा आहे. ओमकार अजूनही आपली विकेट टिकून आहे. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. हे कॅमेरा युट्यूबच्या कॅमेऱ्यात सुंदर क्षण टिपले पाहिजे. समालोचन कक्षाकडे जरा कॅमेरा मारायचा आहे. युट्यूबच्या कॅमेऱ्यात सुंदर सदानंद पाटीलजी यांनी 500 रुपये लावले होते 9 तरुण डोंगरपाडासाठी. ते 500 रुपये जमा झाले आहेत. असेच गावकऱ्यांना साथ द्या, ग्रामस्थांना साथ द्या. तुमच्या मनापासून आभार. अच्छा ज्ञानेश 2 शब्द बोलतील. सदानंद पाटील धन्यवाद. असाच आम्हाला सपोर्ट करत राहा अशी आमची आशा असेल तुमच्याकडून. सदैव आम्हाला असा सपोर्ट करत राहा सदानंद पाटील. आणि सदानंद पाटील हे आमचे गावचे खूप लाडके क्रिकेटपटू आहेत. त्यांचा प्रत्येकी कोणताही गावातला संघ असो त्यांचा खूप सारा सपोर्ट असतो प्रत्येकी संघाला. आणि असाच सपोर्ट करत राहा तुम्ही. तुम्हाला खूप मोठं आयुष्य मिळो. थँक्यू. बघा सहकार्य असते. आता गावाचा एक संघ खेळतोय त्या गावाच्या संघासाठी वेळात वेळ काढून पहिल्या मॅच पासून आपण त्यांची मॅच बघायला आहेत. एक गावाचा संघ खेळताना एक प्रेम असतं आपल्या खेळाडूंच्या प्रतीक. ते प्रेम दाखवून देताना 9 तरुण डोंगरपाडा सामना जिंकला. 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं त्यांनी. 500 रुपयाचं पारितोषिक तरीच जमा केलं. त्यांचं मनापासून आभार असतील. 9 तरुण डोंगरपाडा तुमच्या नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इच्छा आहे त्यांची आज क्वालिफाय होऊन दाखवा तुम्हीच. आता धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या हाफ सेंचुरी कंप्लीट झालेली आहे ओमसाई मनवेलपाडा या संघाची. 51 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. थ्रो थ्रो थ्रो. ओमकार थांबायचं नाही. आता डबल टेबल धावायचं आहे. धावसंख्येचा विचार केला तर 52 धावा. 52 रन. आता निहाल याच्यावरती प्रेशर कुठेतरी वाढलाय. 52 धावा कशा चेस होणार आहेत. करून दाखवू शकतो. क्षमता आहे. गाव कप गाजवलं होतं नारंगीच्या मैदानात. रिव्हर्सिपचा टेम्पोल्टा चेंडू जातोय ओमसाई मनवेलपाडा च्या डगआउट मध्ये. सीमारेषा पार. आता वाईड अतिरिक्त धाव 58. 58 एक मोठा आकडा कुठेतरी आता आव्हानांसाठी सज्ज करणार आहेत. पुन्हा एकदा विरकावून देण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. एक बुलेट कधी थ्रो. एमसीसी संघाचे जे सहकारी असतील त्यांनी स्टेजच्या मागे जायचंय. नाश्ता आलेला आहे. एमसीसी संघ जे सहकारी इकडे उभे आहेत त्यांनी सुद्धा स्टेजच्या मागे जायचंय. नाश्ता आलेला आहे नयन पद्माकर मांगेला यांच्याकडून. टॅपचा सहारा. संतोष 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 संतोष. सावकाश. स्वतःला इजा नाही झाला पाहिजे याचं भान असू द्या. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. वैयक्तिक स्वतःवरती जबाबदारी घेऊन खेळतात मान्य आहे. पण स्वतःला काही दुखापत आणि इजा नाही झाला पाहिजे याची सुद्धा भान असू द्या. आता बॅट चेंज करतात. नाही गडी बाद आहे. गडी बाद. पंच सॉरी. मयूर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू मार्ग असतं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 59 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषा पार. 60+ आजच्या दिवसातील हा पहिला संघ ठरतोय 60+ असा दावा करणारा ओमसाई मनवेलपाडा संघ. यानंतरची होणारी मॅच असणार आहे एमसीसी काटाई विरुद्ध मोरेगाव चॅलेंजर्स. एमसीसी काटाई विरुद्ध मोरेगाव चॅलेंजर्स.
ओमकार पाटील, ओमकार पाटील. चला एक मोठं आव्हान आहे स्वामी समर्थ या संघासाठी. 63 धावेचं एक मोठं आव्हान आहे. 63 63. चला ओम साई मनवेल पाडा एक चांगली खेळ दाखवली. आता संकेत आणि नित्याला जबाबदारी आणि जिम्मेदारी घेऊन खेळावं लागेल. एक मोठा आव्हानाचा पाठला करायचा 63 डावेचं. संकेत डावकर आता फलंदाज 3 यष्ट दाखवून उभे कुठेतरी लेग स्टिक वरून खेळण्याचा प्रयत्न असणार आहे. पोलटा चेंडू, पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. एक चांगलं 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 क्षेत्ररक्षण. सुरेख सुरेख. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. बघा संग्राम याचा विचार केला ना, आपल्या संघासाठी नेहमी लढत असतो, झुंजत असतो. कष्ट इतक्या शांततेने करा की यशाचा सुद्धा धिंगाणा झालाच पाहिजे. यशाला सुद्धा धिंगाणा करावा, मजबूर भाग पाडला पाहिजे. आणि पुन्हा एकदा नाही 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 ट्रॅव्हल नाही गेला. चेंडू अडलाय अडलाय. कुठेतरी यश क्षेत्ररक्षक बीट झाले होते पण या चेंडू अडलाय. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा मारण्याच्या संधी, धावचीची संधी आणि बघत उभे राहिले आणि पहिला गडी बाद होतोय. पहिला आदरा स्वामी समर्थ या संघासाठी. संकेतला विश्वास ठेवायला गेला. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर कोण त्यांना दिसते आपल्याला बघा. पुन्हा एकदा धावचीची संधी आणि संधीचं सोनं करून दाखवलंय. एक गडी बाद होताना दिसतोय. अच्छा लागलाय चेंडू. आणि एक चौकार येतोय स्टेटच्या दिशेने. बघा जे क्षेत्ररक्षण केलेलं ना त्यासाठी संग्राम याला 100 रुपयाचा पारितोषिक आले. डाय मारले आदरणीय सदानंद पाटीलजी या गावातील एक क्रिकेट प्रेमी, त्यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार असणार आहे. बघा आता जसं पारितोषिक जाहीर केलं तसं संग्रामच्या चेहऱ्यावर सुद्धा एक स्मित असते. स्मित अशी एक वक्ररेषा आहे ना जी तुमच्या समस्या कमी करू नाही शकत पण तुमचा आत्मविश्वास नक्की वाढू शकते. एक चेहऱ्यावरती संग्रामच्या स्मित असे आदरणीय सदानंद पाटीलजी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जमा झालं. अक्ष 11 डोंगरपाडा चषक यांच्यातर्फे तुमचं मनापासून आभार असणार आहे. सुरेख सुरेख चांगली गोलंदाजी साहिल याच्या माध्यमातून दिसते आपल्याला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येची गाडी खूप स्लो चालली आहे. फक्त आणि फक्त 6 धावा. निहालच्या खांद्यावर आता कुठेतरी जबाबदारी घेऊन खेळायला लागेल कारण की मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घालून मैदानाच्या आतमध्ये निहाल चव्हाण आपल्याला खेळताना दिसतोय. चला सागर कांबळे नवीन बॅटर बिरकावून देण्याचा प्रयत्न आणि एवढ्या जोरात बिरकावून दिल्यानं डोंगरपाड्याच्या गावातून डायरेक्ट पाटील अलीमध्ये मारण्याचा प्रयत्न होता कुठेतरी. पाटील अलीतून बॉल घेऊन यायचे लवकर. प्रेक्षक पाटील अली तिथे. तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 7. आता जयवान एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता हा सामना कुठेतरी स्वामी समर्थ 11 या संघाकडून
दूर जाताना दिसतोय, पण स्वतःवर विश्वास ठेवून लढावा लागेल. स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. बघा डगआउट मधूनच सेट होऊन आले, रणनीती आखून आलेली आहे. त्यांना माहिती आहे आता ही महत्वाची मॅच चालू आहे, या सामन्यात टिकून खेळणं महत्वाचं आहे. तर तसं खेळत आहेत. जयवंत नवीन बॅटर, पहिला चेंडूवरती चौकार. आता नो 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 आणि नो +1 अशा 2 धावा, 2 अतिरिक्त धावा धावफलकामध्ये ऍड. आता विश्वास नो. अक्ष11 डोंगरवाडा आहे चषक सुपर हिट. पुढील येणारा चेंडू आहे फ्री हिट. निहाल येणारा चेंडू फ्री हिट. चव्हाण असतोय, निहाल यांच्यासाठी फ्री हिट. फ्री हिटचा पुरेपूर फायदा दिसतोय का? दिसलाय. एक चांगला चौकार, गणागती चौकार. निहाल याच्या बॅट मधून प्रयत्न चांगले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा नेहमी करत का यश तुमच्या पायाशी येऊन नक्कीच थांबेल. एक चांगली डाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 17, 5 चेंडू 17 धावा. आता खतरा, एक चौका गेला तिकडे आपले अक्षय बागवे यांना एवढं टेन्शन आलं की आता काय त्यांच्या चेहऱ्यावरती बघू शकता. पुन्हा एकदा लॉंगाच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, डायवची संधी आणि बघा काय घडले. डायरेक्ट हिट कडे. संग्रामचा विचार केला ना तर आता एकटाच खेळतोय मैदानाच्या आतमध्ये असं वाटते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी. 2 मॅन ऑफ द मॅच किताब लगातार त्याला मिळाले. तर संग्रामना खूप चांगली खेळ दाखवते. कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड आकाशात कमी असणार. हा एक असा गरुड आहे ओम साहेब मनविलपाडा संघाकडे, संग्राम नावाचा. एक चांगली खेळ दाखवते. बघा आता पुन्हा एकदा संग्राम फ्रेम मध्ये बॅकअपसाठी. आता युट्यूब वरती कॅमेरामॅनला सुद्धा बिझी करतात, स्वतःला जास्त कॅप्चर करायला लावतात. आता स्वामी समर्थ संघ जयवंत टिकून केलावं लागेल आणि प्रकाश आणि सूरज गोलंदाजी. सूरज नेहमी रात्री चमकतो आणि आता चमकलाय. चांगले क्षेत्ररक्षण. खरं असताना हस्तिकचं सुद्धा मनापासून आभार असलेले एक स्कोररची भूमिका निभावतोय. सुमारे 2 तास झाले तो एकटाच स्कोरिंग करतोय. अक्ष11 डोंगरपाडा चषक 2024 तुझ्या सुद्धा मनापासून आभार असतील. आता फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, दिशा दाखवली होती चेंडूला, पण ओम साहेब मनवेलवाडा या संघाचे क्षेत्ररक्षण सुद्धा तसंच लागलं होतं. त्याचा धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 19. यश डायरेक्ट उद्ध्वस्त केला सूरज यांनी. हा सूरज रात्री चमकतो. चला दिलीप मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर. फुल टॉस चेंडू. आता मी अक्षय बागवे यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी स्ट्रेस आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली आहे ती 20 रन ऑन बोर्ड, 20 धावा. आता सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. 6 चेंडू आणि 43. पहिला चेंडू बघा, एक चांगला शॉट जयवंत यांच्या बॅट मधून. रिव्हर्स स्वीपचा फटका टाकून देताना मैदानाच्या आतमध्ये भूमिका सिद्ध करतायत स्वामी समर्थ संघ. स्वतःच्या अस्तित्वासाठी ही स्पर्धा आणि हा सामना खूप महत्वाचा होता. आकाश गडद्याच्या वाढदिवसानिमित्त विरार क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने अक्ष11 डोंगरपाडा चषक डोंगरपाडा गावात पहिल्यांदाच आयोजित केलेली विरार क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने 4 दिवस क्रिकेटचा महासंग्राम. आकाशची गरज काही इशारा केला होता. अच्छा, मंचावरती धीरेंद्र पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही संघाच्या कर्णधारांना कॉल दिला होता नाणेफेकीसाठी. MCC काटाई मोरेगाव चॅलेंजर्स. MCC काटाई मोरेगाव चॅलेंजर्स. MCC काटाई आलेला आहे मोरेगाव चॅलेंजर्स. जयेश पाटील धनु,
जोगित पाटील कर्णधार पाठवायचंय. चला नाणेफेकीसाठी मी धीरेंद्र पाटील यांना विनंती करेन त्यांनी मंचावरती टॉस साठी यायचंय. MCC काटाई विरुद्ध